दारूबंदी व अवैध धंद्याच्या विरोधात डॉक्टर बच्चूरेंच्या नेतृत्वात महिलांचा यलगार। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार 19 दारूबंदी व अवैध धंद्याच्या विरोधात शिवसेना उबाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बच्चूरेंच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणार येथे महिलांनी यलगार पुकारला। गत 2 वर्षापासून पोलीस प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने लोणार तालुक्यात चक्री, सट्टा, वरली मटकासारखे अवैध धंदे, गावठी हातभट्टीची दारू खुलेआम सर्रासपणे विक्री सुरू आहे। या अवैध धंद्यामुळे कित्येक संसार परिवाराची राख रांगोळी झाली आहे। राजकीय नेते मंडळींच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासन या अवैध धंद्यावर कोणतीही कार्यवाही करत नाही। लोणार तालुक्यातील कोत्रा या गावातील शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बच्चूरे, शहर प्रमुख गजानन जाधव, युवा शहर प्रमुख श्रीकांत माधनकर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणार वर यलगार मोर्चा केला। या प्रसंगी सर्व महिलांनी अवैध धंद्याच्या विरोधात तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्या। जोपर्यंत पोलीस प्रशासन अवैध धंदे, अवैध दारू विक्री व दारूची तस्करी करणाऱ्या गाड्या पूर्णतः बंद करत नाहीत तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून जाणार नाही असा पवित्राच महिलांनी घेतला। त्यावर बीट जमादार गजानन सानप, एलसीबीचे हवालदार संतोष चव्हाण यांनी डॉक्टर गोपाळ बच्चूरे, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी घाटे, गजानन जाधव, कासाबाई राठोड, राईबाई शिंदे, पिंटाबाई डाखोरे यांच्या समक्ष सर्व महिला पुरुषांना आश्वासन दिलं की आज नंतर कोणतीही अवैध धंदे या तालुक्यात चालू देणार नाही। त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले। त्या प्रसंगी शिवसेना युवा शहर प्रमुख श्रीकांत माधनकर, गजानन वैद्य, मदन धोत्रे, शिवाजी पवार, राजू चव्हाण, पंढरी धोत्रे, गोपाळ वैद्य, शिवाजी धोत्रे, शत्रुघ्न धोत्रे, सखाराम तांबोरे, रामू घाटे, पूजाजी वाणी, गणेश पाटे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या। सर्व